दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं की नाना शहरातच टीव्हीवर सर्व काही पाहतात. बलराज, गायत्री आणि नानांना चिंता वाटते आहे की आता सगळ्यांना कळेल की आशा आणि पल्लवी त्या गावात आहेत. आशा आणि पल्लवी खुश आहेत की सत्य सर्वांपुढे आलंय. गावकऱ्यांमध्ये डॉक्टरकडे कोणतंही मशीन नव्हतं या गोष्टीमुळे दुःख पसरलं आहे. तो प्रत्येक गावकऱ्याला खोटं सांगायचा की पोटात वाढणारी मुलगी आहे आणि मुलीला मारण्याच्या नादात सर्वांनी आपले मुलगे मारून टाकले आहेत. आता पुढे आशा, बघ या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय. यामध्ये हे लिहिलंय की देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मुली गायब होत आहेत. हो, आणि ज्याच्याबद्दल प्रशासनाला मुळीच काही खबर नाहीये. कधी कुणी मुलगी प्रेमात पडून घरातून पळून गेल्याशिवाय कुणी मुलगी आपल्या करिअरसाठी घरातून गायब झालीये. आणि माहिती आशा, यामध्ये हेही लिहिलंय की त्या मुली गेल्या कुठे आणि सध्या आहेत कुठे, त्यांच्यासोबत काय काय झालं कोणालाच पत्ता नाहीये. पण सुंदर हे सारे कटिंग्स का जमवत होता? तो तर याच गावात राहणार होता, शिवाय काही महत्वाच्या केसवर काम करत होता. तर मग हे मानायला हवं का की या गोष्टीचे धागेदोरे या गावाशी जोडलेले गेले? आशा, कुठे असं तर नाही ना की सुंदर याच केसवर काम करत होता? आशा, काय विचार करतेस? पल्लवी, मला वाटतंय तू बरोबर बोलतेस. सगळ्या गोष्टींचा संबंध याच गावाशी जोडलेला आहे. चहा गरम घ्या, चहा गरम घ्या. कसे आहात जुगनू काका? अरे आम्ही तर ठीक आहोत. पण हा प्रश्न स्वतःच एक रहस्य आहे. जुगनू काका, आम्ही तर इथे काही महिन्यांपूर्वीच आलोय, पण तुम्ही तर इथे खूप वर्ष राहताय. तुम्हाला बरंच काही माहिती असेल की हे आसपासच्या गावांमध्ये नेमकं काय चाललंय. अरे बाबा, आम्हाला सगळं माहित असतं की. कोण नाही ओळखत आम्हाला या गावामध्ये. आणि मग देवाने पण अशी पर्सनॅलिटी दिलेली आहे की दुरून सगळे ओळखतात. अरे जुगनू. हो काका, ही गोष्ट तर आहेच. अच्छा, तुम्ही आम्हाला हे सांगा ना की मागच्या 2-4 महिन्यात आसपासच्या गावातून काही मुली गायब झाल्यात का जुगनू काका? काय बोलताय तुम्ही? हो जुगनू काका, प्लीज सांगा ना, या गावातून पण मुली गायब झाल्यात का? ये पा, अशा घटना बऱ्याचदा ऐकत असतो. कळत नाही गावचं वातावरण असं का झालंय ती. आता काही दिवसांपूर्वीच
एक पोरगी गावामधून गायब झाली बघा. तिचा अजून काय पत्त्या नाही. हे 1.5-2 महिन्याआधी शमीपूर गावातून 2 पोरी गायब झाल्या. परतच नाही आल्या. काही सुद्धा पत्ता नाही लागला पोरींचा. पेपर का कापून ठेवलंय? काका, या वर्तमानपत्रात याच बातम्या तर छापल्या आहेत, म्हणून तर आम्ही तुम्हाला विचारतोय. पल्लवी, फक्त गावाचाच मुद्दा नाहीये, शहरातूनही मुली पळवल्या गेल्यात. हे प्रकरण खूपच गंभीर आहे. अच्छा, चहा प्या, थंड होईल ना. हो काका, आम्ही घेतो, हा. तुम्ही या. हा, ठीक आहे. हम्म. ठीक आहे. नमस्कार बाबा. सुखी रहा बेटा. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा. बेटा, तू न्यूज पाहिलीस? आशाबद्दल बरंच काही दाखवलं जात आहे आता. हो बाबा, पाहिलंय. आम्हाला खूप चिंता वाटली आणि विजय आशाशी बोललाही होता. बाबा, आशा, सुहासिनी आणि पल्लवी आरामात गावामध्ये राहत होत्या. पण टीव्हीवर ही न्यूज आल्यावर सर्वांना पत्ता लागलाय. हे पल्लवी आणि आशा दोघेही त्याच गावामध्ये. हो बेटा, त्याच विचाराने मी खूप काळजीत आहे. आणि माहिती आहे तुला, सगळ्यात मोठी चिंता गोविंदची आहे. नाही बाबा, तसा गोविंद स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी कुठे ना कुठे लपून बसला असेल. तसं एक गोष्ट सांगू, गोविंद माझ्या घरी कैक वर्ष राहिलाय, तोही माझा जावई म्हणून राहिला. आता गोविंदला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की माझी किती प्रॉपर्टी आहे, कुठे आहे, कशी आहे, आम्ही कोणत्या गावचे राहणारे आहोत ही त्याला माहीत आहे. आता गोविंदपासून तर काही लपलेलं नाहीये बाबा. गोविंदला पहिल्यापासूनच माहीत होतं की आम्ही वाजिदपूर गावचे राहणारे आहोत. तेव्हा आता या गोष्टीमुळे आपल्याला गोविंदला घाबरवण्याची मुळीच गरज नाहीये. हो बेटा, पण एक फिकीर तर वाटते ना. गोविंदला भले माहीत असेल की तू वाजिदपूर गावचा मूळ रहिवासी आहेस, पण त्याला हे माहीत नाही की आशा आणि पल्लवी दोघीही त्या गावात आहेत. हो बाबा, तुमचं म्हणणं तर ठीक आहे, पण त्या गावामध्ये मला ओळखणारे, मानणारे लोक खूप आहेत. मी त्यांना फोन करून टाकतो. तुम्ही मुळीच काळजी करू नका. ठीक आहे बेटा. ठेवतो बाबा. सुखी राहा बेटा. पल्लवी, हा मम्मी. मी हे सगळं काय ऐकतेय? तुम्ही दोघी जुगनूकडे गावातून गायब होणाऱ्या मुलींबद्दल विचारपूस करत होतात? आम्ही दोघे नाही मम्मी. हो, तुम्ही दोघी वेगळ्या कुठे आहात? तुम्हा दोघींचेही विचार एकाच दिशेने जातात. आणि मी तिथे पाहिलं की आशा जुन्या वर्तमानपत्रातून गायब होऊन चुकलेल्या मुलींचे पेपर कटिंग्स एकत्र करते. हा सगळा मामला काय? मम्मी, तुम्हाला या गोष्टी कोणी सांगितल्या? जुगनूने. आणि जुगनूने हे पण सांगितलं की आशा आसपासच्या गावात गायब होऊन चुकलेल्या मुलींची चौकशी करत होती. हे सगळं होतंय तरी काय? आता मम्मी, हे सगळं मला काय माहित की आशाने काकांना काय विचारलं तुम्ही ते? दोघी पण ना, मी आत्ता आशाशी बोलून येते. मम्मी, काय झालं तुम्हाला? आशा, मम्मी तुम्ही ठीक तर आहात ना? मम्मी, खूप कळा येत आहेत बेटा. आशा, आशा. काय झालं मम्मी? तुमच्या पायाला काय झालं? अचानक पाय मुरगळला. खूप कळा येत आहेत. तुम्ही आराम करा. तुम्ही चला, उठा इथून. हे सगळं तुम्हा दोघींमुळे झालंय. हा सगळा मुलींचा गायब होण्याचा मामला. काय आहे हे प्रकरण आशा? आणि ती पेपरची कटिंग्स. हे सगळं काय होतंय? काय चौकशी चालली त्या जुगनूकडे? मम्मी, आता हे सगळं सोडा. मला वाटते तुमचा पाय ना लचकलाय. चला तुम्ही खोलीत चला, खोलीत आराम करा. उठा, चला. सावकाश, आरामात, सांभाळून. हळू. मम्मी, मी तुम्हाला औषध लावते. चला. चला. खूप दुखतंय. हो. मम्मी, सावकाश. हळू. कोणी सांगितलं होतं इतक्या घाईने चालायला? सावकाश. या दोन्ही मुली तिथे शांतपणे राहायला गेल्या होत्या की आपली शांतता घालवायला? आमचं जगणं हराम करून टाकलं. यावेळी न्यूज चॅनलवर आशालाच दाखवतात.
या चॅनलवाल्यांना एक मुद्दा मिळाला ना की दिवसभर तेच दाखवत राहतात. गायत्री यात चॅनलवाल्यांचा काय दोष आहे? ही चूक तर आशाची. न्यूज चॅनलवाल्यांना कुठे माहित होतं की आशाला तिथे लपण्याची गरज आहे? पण आशाला तर सगळं माहित आहे. तिला काय गरज होती मीडिया समोर येण्याची? ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. ही मुलं सुखानं जगूच देणार नाहीत. काय झालं बाबा? बेटा, मी आत्ताच बलराजजींशी बोललोय. ते पण याच गोष्टीमुळे काळजीत आहेत. आणि त्यांचं बोलणं इन्स्पेक्टर जॅकिनशीही झालंय. आणि इन्स्पेक्टर जॅकिनचं असं म्हणणं आहे की जोवर गोविंदला अटक होत नाही, आशाला बाहेर पाठवायची काय आवश्यकता होती? बाबा, आता पोलिसही या गोष्टीची जबाबदारी नाही घेणार. कारण आपल्यालाही आशाला पाठवण्यापूर्वी इन्स्पेक्टर जॅकीला सूचित करायला हवं होतं. आता आपल्याला काय माहित की आशा आणि पल्लवी गावी जाताच हा मामला समोर येईल म्हणून. आणि मीडिया समोर आशाचा चेहरा येईल. आता सर्व लोकांना माहित झालंय की आशा वाजिदपूरमध्ये. गोविंदचा पत्ता शोधून काढला पाहिजे की गोविंद आहे कुठे. याआधी तर पोलीस म्हणत होते की गोविंद शहरातून पळून गेले. बेटा, गोविंद कुठे आहे हे माहीत नाहीये. पण बलराजजी म्हणत होते की गोविंद त्यांचा जावई आहे आणि लग्नानंतर त्यांच्या बरोबरच राहिलाय. त्यामुळे वाजिदपूरबद्दल सगळं काही त्याला माहिती आहे. हो बाबा, आपण हे कसं विसरलो की गोविंद तर बलराजचा जावई आहे. त्याला तर वाजिदपूरबद्दल सर्व माहीत असणार. अरे म्हणजे याचा अर्थ असा होतो की गोविंदला फक्त एवढंच कळलं की आशा आणि पल्लवी वाजिदपूर गावामध्ये आहेत, तर त्याला तिथे पोचायला वेळ नाही लागणार. हो बेटा, माझ्यासाठी पण सर्वात मोठी चिंतेची हीच गोष्ट आहे. हे फक्त तुमच्यासाठीच नाही बाबा, आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. याचा अर्थ असं झाला की जर तिला कुठे पाठवलं तर तिच्याबरोबर कोणी ना कोणी तिला सांभाळायला असायला हवं. बेटा, बलराजजी पण खूप चिंतेत आहेत. ते तर म्हणत होते की विजयला पाठवूया, पण विजयला पाठवायचं म्हणजे त्यांच्या कंपनीचं नुकसान होईल ना. बाबा, गावी तर तुम्हालाच जायला लागेल. या गोष्टीला कसं सांभाळायचं ते आता तुम्हीच बघू शकता. काका, जुगनू काका, कुठे आहेत हे? माहिती काका, एकतर मम्मीने इतकं दुखते आणि काका काका काय झालं? काय झालं? काय काका लवकर जा आणि मार्केट मधून बाम घेऊन या. हा, का का? मम्मीचा पाय लचकलाय. लचक भरली आहे. अहो अहो, त्यासाठी बाम आणायची काय गरज आहे? कच्ची हळद आणि कच्चा कांदा दोन्ही वाटू आणि वाटून ते गरम करू आणि त्याचा लेप लावून टाकू. एकदम एकदम दुखणं जाईल बघा. चूम अंतर एकदम बघा. जुगनू काका, तेवढा वेळ नाहीये. तुम्ही लवकर जा आणि बाम घेऊन या. बरं, आणतो आता. तसं काका, तशी चांगली गोष्ट नाहीये. काय काय चांगली गोष्ट नाही? आम्ही मुली गायब होण्याच्या बाबतीत तुमच्याशी बोललो होतो आणि तुम्ही हीच गोष्ट जाऊन मम्मीला सांगितली. तुम्ही मनाई कुठे केली? हा, बोलता बोलता तोंडातून निघून गेलं. काय करणार आता? मनाई करायची होती ना. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्ही लवकर जा मार्केटमध्ये आणि बाम घेऊन या. हा, ठीक आहे, आणतो. अरे भगवंता, बसल्या बसल्या काय झालं हे पल्लवी? एकतर मम्मींचा पाय मुरगळलाय आणि त्यात इतकं दुखतंय. आणि आता बघ, ही गोष्ट जर शहरात कोणाला जरी कळली ना तर कुणी धावत धावत इथे येईल. हो, पण ही गोष्ट आपण लपवूही शकत नाही ना. पप्पा किंवा विजयला ही गोष्ट सांगावीच लागेल की मम्मींचा पाय मुरगळलाय. एक काम करूया, आपण मम्मींनाच विचारूया की ही गोष्ट सांगायची आहे की नाही आणि त्यांच्याबद्दल त्यांचा काय विचार आहे. पण मम्मींचं म्हणणं मला समजतच नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ही परमेश्वराची मर्जी आहे. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. हे काय बोलतेस तू आशा? बघ ना आशा, किती विचित्र गोष्ट आहे. मम्मीच्या पायाला फार लागलंय, शिवाय त्या स्वतःबद्दल असं बोलतायत. मला स्वतःलाच समजत नाहीये की अखेर मम्मींच्या म्हणण्याचा अर्थ काय. हॅलो. नमस्कार बाबा. नमस्ते बेटा. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा. पण काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय ग? तुझी तब्येत ठीक आहे ना बेटा? नाही बाबा, ते माझी तब्येत जरा ठीक नाहीये अहो. काय काय झालं तुझ्या तब्येतीला? काय ना, काल आम्ही पल्लवी बद्दल बोलत होतो की की
पल्लवीला परत पाठवून देऊया. बाबा काल अचानक पाय घसरला आणि लचकच भरली हो. ओ हा बाबा, खूप जोरात दुखतंय हो बाबा. उभं राहणं सुद्धा कठीण होत आहे. अशात मी पल्लवीला परत पाठवण्याचा विचार कसा काय करू शकते? आणि शिवाय बाबा, जर आता पल्लवी गेली तर खूप अडचणी येतील हो आमच्या समोर. नाही बेटा, तू या गोष्टीचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस. जर असं असेल ना तर रंजनाजींची मी स्वतः बोलतो. तसं तर या बाबतीत त्या स्वतः देखील याच विचारत आहेत की पल्लवीला बोलवणं ठीक होईल की नाही. बेटा, त्यांना देखील ही गोष्ट समजते ना की पल्लवीचं मन तिथे रमलेलं आहे. आणि माहितीये का, अभिजितने पण रंजनाजींकडे कौतुकच केलंय. हो बाबा, माहितीये, पल्लवी आणि आशा दोघी इथे खूप रमलेल्या आहेत. आणि अशात मग मी पल्लवीला तरी परत कशी पाठवू? पल्लवीला मी पाठवेनही बाबा, पण पाय इतकं जास्त दुखतोय ना की समजतच नाहीये काय करू. बेटा, पायात फक्त लचकच आहे ना, फ्रॅक्चर तर नाही ना? माहित नाही बाबा, पण खूपच दुखतंय हो. आशाने बामही लावलाय पण काहीच परिणाम नाहीये. बेटा, तू हे सगळं काही विसरून आधी डॉक्टरकडे जा पाहू. तिथे चेकअप करून घे आणि हो, एक्सरे पण नक्की काढून घे. आणि असं नको व्हायला की कुठेतरी फ्रॅक्चर आहे. आणि जर पायात लचक असेल तर ती लगेच ठीक होईल. ठीक आहे बाबा, मी डॉक्टरांना दाखवेन. पण तुम्ही तुमच्याकडून रंजनाताईंना समजवा ना की पल्लवीला आणखीन काही दिवस इथे राहू देत म्हणून. ठीक आहे बेटा, मी रंजनाजींशी याबाबत बोलतो. तू बिलकुल काळजी करू नकोस. ठीक आहे बाबा, नमस्कार, ठेवते. ठीक आहे बेटा, सुखी राहा, सुखी राहा. रेखा ही भाग्याची. कोणाचा फोन होता बाबा? अगं, सुहासिनीचा फोन होता. आतापर्यंत मी विचार करत होतो की मी गावी जावं की न जावं. आता वाटतंय मला गावी जावंच लागेल म्हणून. पण आता काय झालं बाबा? परत काही नवीन गोष्ट घडली का? बेटा, सुहासिनीचा पाय लचकलाय. तिला खूप वेदना होत आहेत. म्हणून म्हटलं एकदा जाऊन त्या सगळ्यांना मी बघून तरी येतो. त्यात विचार काय करायचा आहे बाबा? तुम्ही जा आणि आशा आणि पल्लवीला स्वतः बघून या. आणि हो बाबा, पल्लवीला समजवा की रंजनाताईंचं घरच तिचं स्वतःचं घर आहे. मी जाईन तेव्हा तिला नक्की समजावेन. आता सुहासिनीचा पाय लचकलाय तर पल्लवीला परत आणायची गोष्ट तर करू शकत नाही ना मी. आणि बेटा, मीही जास्त दिवस नाही थांबणार तिथे. 2-4 दिवसात परत येईन मी. ठीक आहे बाबा, मी कृतिकाच्या बाबांशी बोलून घेते या बाबतीत. ठीक आहे बेटा. टाळू, बाईसाहेब, तुम्ही इथे? हो, ते पत्रकार सुंदर, त्यांचं घर हेच आहे ना? हो बाईसाहेब, घर तर हेच आहे. अहो, खरं तर मला त्यांच्या आईशी बोलायचं होतं. महत्वाचं काम आहे. तुम्ही यायला उशीर केलात बाईसाहेब. 2-4 दिवस आधी यायला पाहिजे होतं. का? काय झालं? कुठे गेल्यात का त्या? हा बाईसाहेब, त्या तिथं गेल्या आहेत जिथून कोणी परतच येत नाही बघा. जसा सुंदरचा मृत्यू झाला त्याच्या आईला खूप धक्का बसला. खाणं पिणं समद सोडलं होतं बघा. गावातल्या बायका येऊन त्यांची देखभाल करत असत, त्यांच्यासाठी खाणं घेऊन येत. पण सुंदरच्या मृत्यूचा असा धक्का बसला की त्यांनी सर्व काही सोडलं बघा. आणि 2 दिवसापूर्वी हे जग सोडून निघून गेले, ज्या जगाने त्यांचा पोरगा हिसकावला. खरंय तुमचं. एका आईसाठी आपल्या तरुण मुलाच्या मृत्यू इतका धक्का दुसरा कोणताच नाही. एक आई जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू बघते, त्याची जळती चिता बघते, यापेक्षा मोठा धक्का दुसरा कुठला असूच शकत नाही. घरात दुसरं कोणी बी नव्हतं. सुंदरचं जर लग्न झालं असतं, एक मूल असतं, तर त्याच्या आधारानं त्याची आई जगली असती. खरंय तुमचं.
सुंदर सोबत त्याची सगळी स्वप्न, सगळ्या आकांक्षा तर गेल्याच. आणि मग डोळ्यात एकही स्वप्न राहिलं नाही. सगळ्या आकांक्षा मावळल्यावर तिच्या जगण्याला काही अर्थच राहत नाही आणि नाही कोणी जगू शकतं. आणि हेच सत्य आहे. लोक आपल्या स्वार्थासाठी एकमेकांचा जीव घेतात, पण त्यांना हे समजत नाही की एका जीवाबरोबर आणखीही जीव जोडलेले असतात. खून फक्त एकाचा नाही होत, तर त्यांच्याशी जोडलेल्या सर्व जीवांचा होतो. ते सर्व तर जिवंतपणेच मरून जातात. खरं सांगायचं बाईसाहेब, तर सुंदरचं सगळं खानदानच नष्ट झालं. खरं आहे तुमचं. समाजातल्या वाईटांशी लढणाऱ्या लोकांचा हा शेवट खूपच दुःखाची गोष्ट आहे. ज्या लोकांनी सुंदरला मारलंय ना, त्यांना तर परमेश्वरही माफ करणार नाही. तुम्ही त्या डॉक्टरला शिक्षा तर दिली होती ना. सुंदरच्या मृत्यू माग हात तर त्याचाच होता. पण ही गोष्ट अजून सिद्ध नाही झाली की सुंदरच्या मृत्यूमागे हात कोणाचा होता. पण मी आता त्या मारेकऱ्यांना शोधून दाखवेनच बघा. त्याच्या मारेकऱ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मी मिळवून देईनच. नमस्कार. रेखा ही भाग्याची. आशा, 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 काय झालंय? आशा, तू का म्हणून रडतेस? काय झालंय? तू सुंदरच्या घरी गेलेलीस ना? आणि काका कुठे आहेत? काका मला सुंदर घराबाहेर सोडून निघून गेले. म्हणाले चंदाला घेऊन येतो. काय तू सुंदरच्या आईला भेटलीस? सांग ना मला. आशा, काय झालंय? बोल मला. तू रडतेस का? सांग मला आशा, तू का म्हणून रडतेस? बोल आशा, तू गप्प काय आहेस? तू सुंदरच्या आईला भेटलीस? पल्लवी, आपण पोहोचायला उशीर केला. सुंदरच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे सुंदरच्या आईने आपला जीवही गमावला. म्हणजे त्या पण देवाघरी गेल्या. सुंदरच्या मृत्यूला जबाबदार जे कोणी आहेत, आपण त्यांना नाही सोडायचं. अजिबात नाही सोडायचं. हो पल्लवी, ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. या गोष्टीचा खुलासा तर होणार, जरूर होणार. ये बेटा ये. काय ये. ही माझी पोरगी चंदा. नमस्कार. 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 लई दिस तुम्हाला भेटायचा ती हट्ट करत होती. मग आज घेऊनच आलो. जुगनू काका, तुमची लेक तर खूपच गोड आहे. माझ्यावर गेली बघा की. खरंय काका. चंदा, ये बस इथे. नाही अगं बस बस. अगं बस बस बस. लई चांगले लोक आहेत. बस 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 बस. कॉलेजला जातेस तू? नाही, 12वी पर्यंत शिकून सोडून दिलं. ते काय ना, आमच्या गावात पुढे शिकायला कॉलेजच नाहीये ना, यासाठी. अच्छा. आता 12वी पर्यंत शिकवलंय. शेवटची जबाबदारी आहे हिचं लगीन. लग्नासाठी शेजारच्या गावामध्ये बोलणी सुरू आहेत. बाबा, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला इतक्यात लग्न नाही करायचं. आता तुम्ही समजावा हिला. आता लगीन नाही करणार तर कधी करणार? सांगा. मला पण वाटतं की हिचं लगीन लावून जबाबदारीतून मुक्त व्हावं एकदा. मग जीवाला आराम की लेकीचा संसार सुरू झालेला आहे. समजावा की हिला. बरं काका, आम्ही समजावतो तिला.
तुम्ही जाऊन तिच्यासाठी नाश्ता घेऊन या. वय 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 वय. हा, तुमच्यासाठी चाय बी करून आणतो. हा आणतो. हा, बस. बाबा पण या सगळ्यामुळे खूप चिंतेमध्ये आहे की सर्वांना हे कळले की पल्लवी आणि आशा दोघी तिथे वाजितपूरमध्ये आहे. पप्पा, पल्लवी तर मला कुठेच दिसली नाही. मी पूर्ण न्यूज खूप लक्ष देऊन पाहिली. पल्लवीचा कुठेही ठाव ठिकाणा नव्हताच. पण हे दुखणं तर वाढतच चाललंय. यासाठी तर मी म्हणते की यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तिथे त्यांच्या पायाचा एक्सरे काढूया. मग कळेल की प्रॉब्लेम काय आहे तो. हो पल्लवी, असंच करूया.